शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जे माझे व्हिडिओ बघता, मला सपोर्ट करता, त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. तर चला, इथं की नाही सकाळी सकाळी पार्सल आले आणि सदा की नाही आकाशचे डॅड चिरकतात की तुझे पार्सल येतात म्हणून. पण आज हे माझं पार्सल नव्हतं, तर आलू टफीसाठी मी इथं मागवलं होतं. आणि जसं की नाही हे मिशोवरूनच मी ऑर्डर केले ऑनलाईनहून. आणि इतकं छान मला रिसीव झाले की नाही ना, आज त्यांना घालायच्या रांगोळी, कारण 4-5 दिवसाखालीच मग घालायच्या होत्या. पण की नाही हे मी ऑर्डर केलं होतं, त्याच्यामुळं त्यांना आंघोळी घातल्या नाही आणि त्यांची केस की नाही असे विचारले ना कंगव्यानं, तर बरोबर निघणं गेले काही नाही. त्याच्यामुळं की नाही मी सगळं ऑर्डर केले. आणि हे बघा, हे ब्रश आला ज्याच्याने की नाही त्याला असं विचारलं ना की पूर्ण त्याच्यात डॅन्ड्रफ आणि जे केस गळत आहेत ना ते सगळे जे आहेत ना ह्याच्यामध्ये अलगत निघतात आणि काढायची पण गरज नाही. बटन दाबलं ना की सगळं जे आहे की नाही खाली गळून जातात केस. आणि दुसरं जे आहे ना, हे शॅम्पू टाकून आपल्याला क्लीन करण्यासाठी जे आहे ना एक पाऊच आलेलं आहे. आणि एक जे आहे ना स्पंच, ते जे ना असं हातामध्ये घालून जे ना आपण सगळं क्लिनिंग करू शकतो. हे ब्रश आहे छोटा एक ब्लूवाला. तर असे 3 प्रोडक्ट आलेले आहेत मला. तर चला, मला इथं घालायचे आज आलू टफीला आंघोळण. ह्याचे रिझल्ट कसे आहेत ते पण तुम्हाला दाखवते. आणि हे बघा, प्रोडक्ट सगळं जे आहे ना सामान घेऊन मी बाहेर आले. आणि इथं जे ना पहिल्यांदा क्लिनिक असते, जसं की आलूची टफीची पहिल्यांदा जे त्यांना साफ करायचं आणि पुन्हा जे की नाही शॅम्पू टाकून आंघोळ असते. ते इतकं छान प्रोडक्ट आहे की नाही, जसं की नाही कंगव्याने तर बिलकुल केस बरोबर निघत नव्हते. एकदम छाटून डॅन्ड्रफ पण आणि त्याचे पूर्ण केस पण की नाही जसं की गळू लागले ना ते सगळे निघले. ते इतकं छान क्लीन झालं की नाही आलू टफी. आणि हे क्लीन जे आहे की नाही कुरिअर मला खूप छान लागलं. आणि खूप दिवसापासून मी की नाही हुडकू लागले, पण मला काही भेटलंच नव्हतं. तर आता मी घेतलं ना आज की नाही रिसीव्ह पण झालं. आणि त्याच्यामुळं आज सकाळी जे आहे की नाही ह्याला आंघोळ घालायची जे ना मी ठरवलं होतं. आणि बघू शकता मी इतके केस की नाही वाढले होते की नाही टफीचे, भरपूर केस. आणि ह्याच्याने गरमी पण त्यांना खूप होती आहे. त्याच्यामुळं की नाही 15 दिवसाला जे मी त्यांना मस्त क्लीन करून आंघोळ घालीत असते. तर चला, आज की नाही माझ्या मनासारखे जे ना आलू टफी मस्त साफसूफ केले मी त्यांना. आणि पूर्ण त्यांना की नाही छाटून सगळं जे की नाही त्यांचं डॅन्ड्रफ वगैरे सगळं असं छान काढलं आहे. आणि आज क्लीन बी इतकी सुंदर दिसू लागले की नाही, एकदम ब्लॅक दिसू लागले. कारण की नाही खराब केस वगैरे सगळे जे आहेत ना ह्या ब्रशनं अलगत निघले. तर चला, आता ह्यांना की नाही शॅम्पू लावून जे ना मला आंघोळ घालायची. शॅम्पूचं प्रोडक्ट कसं आहे ते पण तुम्हाला दाखवते. तर चला, इथं जे ना म्हणजे क्लिनिंग सगळी झालेली आता आलूची टफीची. आणि तर बघू शकता या दोघांची पण क्लिनिक मी केली. आणि इतके जे केस आहेत ना सगळे टफीचे. तर काल आलूचे जास्त काही निघत नाही, तर पण टफीचं की नाही खूप असं डॅन्ड्रफ पण ते होते. कारण की त्याला अंगावर भरपूर असे केस आहेत ना, त्याच्यामुळे त्याला त्रास पण भरपूर होतं. आणि हे जे पाऊच आहे ह्याच्यामध्ये भरपूर असा शॅम्पू टाकला आहे. आणि हे जे ना तर लावून मला टफीलाही चोळायचं आहे आणि आलूला पण. आणि मस्त ह्यांना आंघोळी घालून घ्यायच्या. तर एकदम की नाही आज खूप छान अशी त्यांची आंघोळी झाली आणि एकदम त्यांना असं फ्रेश पण वाटू लागलं. तर सकाळीच कामाला लागले होते मी, कारण की नाही 4-5 दिवस झालं की नाही ऊन पण खूप आहे आणि इतकं किंचित त्यांचे केस गळू लागले ना. पण ह्या प्रोडक्टसाठी जे मी थांबले होते आणि आज मनासारखे जे आहेत ना दोघांना पण मी आज आंघोळी घातलेल्या आहेत आलू टफीला. आणि टफीला पाणी भरपूर आवडतं आहे, तसं आलूला पाणी बिलकुल आवडत नाही. तर चला, सगळ्याच्या त्यांच्या आंघोळी वगैरे झाले. तर पूजेला फुलं पण भरपूर आज निघले होते. आणि आमचं पिल्लू इथं बघा किती आरामशीर असं झोपलं आहे दूध पिऊन. तर चला, तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आमच्या आलू टफीचा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभ दुपार सर्वांना.